इंटरनल ब्लिडिंग खूप जास्त आहे, पूर्ण स्कल बोन फ्रॅक्चर आहे, फेशियल बोन फ्रॅक्चर आहे आणि इंटरनल डॅमेज पण खूप जास्त आहे, ब्लड फ्लो पण जास्त आहे, असं एकंदरीत सिटीच्या रिपोर्टवर ना आलंय. काय म्हणणं आहे, काय कुठला गुन्हा दाखल व्हावा आणि काय कारवाई व्हावी असे तुम्हाला वाटतं? कारण जसं तुम्ही सांगताय की न मदत करता वडिलांना इथं हॉस्पिटलमध्ये आणणं अपेक्षित होतं, मात्र तसं न करता ते तिथून निघून गेलेले आहेत. ते तिथून निघून गेलेले आहेत, ही त्यांची चूक झाली, पण त्या व्यतिरिक्त आपल्या प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का? प्रशासन का ह्या लोकांना सगळ्यांना दाबायचा प्रयत्न करते? गौतमी पाटील मॅडमला का पुढे आणत नाहीये? कोण आहे खरा कल्प्रिट हे आमच्या समोर का येत नाहीये? प्रशासनाने आमचे फिर्यादीदार बदलले आहेत का, असा आमचा संशय आहे. अर्थात जर आपण बघितलं तर हे मरगळ कुटुंबियांकडून बरेच आरोप या ठिकाणी होत आहेत. 30 सप्टेंबरला हा अपघात त्या ठिकाणी झालेला होता. त्यानंतर अर्थात कारवाई होणं अपेक्षित होतं. पोलिसांनी त्यामध्ये योग्य ती गुन्हा दाखल करत कारवाई करणं अपेक्षित होतं, मात्र पोलिसांनी तसे पावलं उचलली नाहीत असे आरोप या कुटुंबियांकडून होते. मात्र 4 दिवस झाले ते या ठिकाणी मृत्यूशी या ठिकाणी झुंज देत आहेत आणि आपण बघतोय अर्थात दररोजचा जो खर्च आहे तो देखील खूप मोठा आहे. मात्र गौतमी पाटीलकडून अजून देखील या कुटुंबियांशी संपर्कसुद्धा साधण्यात आलेला नाही असे आरोप या ठिकाणी होताना दिसत आहेत आणि त्यामुळं कुठंतरी नाराजगीची एक वेगळी लाट पोलीस आणि गौतमी पाटीलवर देखील उठताना दिसतीये. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.